नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमच्या माझ्या नवीन सिडको लॉटरीच्या ब्लॉगमध्ये। तर हा ब्लॉगमध्ये मी तुम्हाला माझ्या जे सिडको लॉटरीच्या रजिस्ट्रेशनपासून घराच्या पोझिशनपर्यंतचा जे पूर्ण प्रवास होता ते शेअर करणार आहे। तर जर तुम्ही नवीन घर घ्यायचा विचार करत असाल सिडको लॉटरीमध्ये, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप उपयोगी ठरेल। किंवा भरपूर लोकांनी घराचं रजिस्ट्रेशन पण केलेलं आहे, त्यांच्यासाठी पण हा व्हिडिओ खूप उपयोगी ठरेल। आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। तर चला आपण व्हिडिओची सुरुवात करूया। मित्रांनो सुरुवात करूया। तर मित्रांनो, मी एक फोल्डर बनवला आहे सिडकोचा आणि हा फोल्डरमध्ये सर्व फाईल ठेवला आहे मी। म्हणजे 1 नंबरपासून पूर्ण 19 नंबरपर्यंत याच्यामध्ये पूर्ण प्रोसेस आहे। मी कसा प्रोसेस केला आहे तर तुम्हाला थोडा झूम करून तुम्हाला दाखवतो। हे असं फाईल्स आहे माझे। पहिला फायनल बुकलेट सिडकोचं बुकलेट आहे आणि PMI स्कीम सिडको रजिस्ट्रेशन प्रोसेस, त्याच्यानंतर ॲप्लिकेशन प्रिंटआउट मी कसा काढला तो आहे आणि त्याच्यानंतर लेटर ऑफ इंटेंट तो, अलॉटमेंट लेटर, त्याच्यानंतर लिस्ट ऑफ बँक, त्याच्यानंतर माझे जे रिक्वेस्ट लेटर आहे मॉर्गेजसाठी तो आहे आणि कसं सगळं घ्यायचं ते सांगतो मी लाईनीत। आणि त्याच्यानंतर लोन सँक्शन लेटर, NOC सिडको फॉर मॉर्गेज, बँक NOI टॅक्स चलान, बँक सेल्स अँड ज्युडिशियल स्टॅम्प, NOI एक्नॉलेजमेंट, नंतर निवारा ॲग्रीमेंट बुकिंग प्रोसिजर, ॲग्रीमेंट एक्झिक्युटिव्ह डॉक्युमेंट, स्टॅम्प ड्युटी पेमेंट प्रोसिजर, पेमेंट माय थोडाचं होम ॲग्रीमेंट, त्याच्यानंतर लास्ट आहे सिडको व्हॅरियस ॲप्लिकेशन फॉर्म। ठीक आहे, आणि एक एक्सेल शीट ठेवला आहे रजिस्ट्रेशन आणि स्टॅम्प ड्युटीसाठी चार्जेस किती आहे त्याच्यासाठी मी एक्सेल शीट बनवलं, ते पण मी दाखवतो। ठीक आहे, तर सिडको लॉटरीसाठी अर्ज करण्याआधी तुम्हाला बुकलेट वाचणं फार महत्त्वाचं आहे, जे की हा पहिला नंबरवरती आहे। आणि ही बुकलेट सिडकोचा ऑफिशियल वेबसाईट आहे त्याच्यावरती उपलब्ध आहे। तर मी तुम्हाला वेबसाईट पहिला दाखवतो कोणता वेबसाईट आहे। तर मी ऑलरेडी ओपन करून ठेवलं आहे इथे। त्याच्यामध्ये बघा lottery.sidcoindia.com हा ऑफिशियल वेबसाईट आहे सिडकोचा, ज्याच्यावरती आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे लॉटरीसाठी। तर हा तुम्ही बघून घ्या, lottery.sidco CIDOCO India INDIA.com हे ऑफिशियल वेबसाईट आहे। ठीक आहे, तर आपण पहिला बुकलेट वाचून घेऊ आणि बुकलेट कुठून डाउनलोड करायचं हे इथे लिंक दिलेलं आहे। तर हे सर्व जे आता लेटेस्ट लॉटरी होता ऑगस्ट लॉटरी, तर हा बुकलेट इथे आहे। बुकलेट सिडको मास हाऊसिंग लॉटरी ऑगस्ट 2024। ठीक आहे, आणि बाकीचं पण स्कीम काही असेल तो पण याच्यामध्ये असतो। तर मी पहिला बुकलेट ओपन करतो, बुकलेट कसा असतो। तर बुकलेटमध्ये हा स्कीम बाबत सर्व माहिती दिली जाते। फॉर एक्झाम्पल लोकेशन आणि फ्लॅटचा आकार कसा असेल, किंमत आणि EMI वगैरे सर्व याच्यामध्ये असेल। तर तुम्हाला मी याचे इंडेक्स दाखवतो पहिला। तर हा इंडेक्स पेज आहे, तर याच्यावरती जास्त मी टाईम वेस्ट नाही करत, हे सर्व म्हणजे बेसिक आहे डॉक्युमेंट। ठीक आहे, ते इंडेक्समध्ये तुम्ही बघू शकता काय काय याच्यामध्ये सिडको लॉटरी सोडतीचे वेळापत्रक, विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या सदनिकांचा तपशील, पात्रतेसाठी, वितरणासाठी सदनिकांचा उपलब्धता व अर्ज सादर करण्याची पद्धत हे सर्व दिलेलं आहे। हां, काय काय डॉक्युमेंट आहे, ऑनलाईन प्रणाली कसं आहे सर्व दिलं आहे याच्यामध्ये, प्रतिज्ञापत्र सर्व याच्यामध्ये दिलेलं आहे। हे बघा मॅप वगैरे पण आहे, ड्रॉइंग पण आहे आणि बाकीचे जे ॲप्लिकेशन फॉर्म आहे ह्याच्यामध्ये पण आहे। हां, हे पण लागतो, पुढे पुढे दाखवतो मी काय काय आहे। ठीक आहे, हा क्लोज करतो मी आता। नंतर पुढचा डॉक्युमेंट आहे हा पण वाचावा लागतो, PMAY स्कीम फॉर EWS। तर PMAY योजना म्हणजे काय, तर प्रधानमंत्री आवास योजना ही केंद्र सरकारची योजना आहे, जिचा उद्देश प्रत्येक नागरिकाला परवडणारी घरे उपलब्ध करून देणे आहे। आणि EWS किंवा
LIG गटात फ्लॅट घेणाऱ्या अर्जदारांना या योजनेखाली सबसिडी दिली जाते. आणि आता हा जो सिडकोचा आहे आणि हा बुकलेटमध्ये फक्त EWS साठीच लिहिलं आहे, हे मी झूम करून दाखवतो. तर अपार्टमेंट फॉर EWS कॅटेगरी अवेलेबल अंडर PMAY. तर LIG साठी तर नाहीच लिहिलं इथे, तर EWS साठी आहे. पण तुम्ही प्रत्येक वेळी हा बुकलेटला आणि हा पॅम्पलेटला वाचून घ्या जेव्हा तुम्ही रजिस्टर कराल. आणि PMAY योजनेचा फायदा काय आहे हे सांगतो तुम्हाला. PMAY योजनेचे फायदे. या योजनेत तुम्हाला बँकेच्या गृहकर्जावर व्याजदर सबसिडी मिळते. व्याजदर 6.5% पर्यंत कमी होतो आणि सबसिडी थेट तुमच्या कर्ज खात्यात जमा केली जाते. आणि सबसिडीची पात्रता म्हणजे EWS साठी तुमच्या वार्षिक उत्पन्न काहीतरी 6 लाखापेक्षा कमी असायला पाहिजे, जे याच्यामध्ये मला दिसतोय आता. न्यू इन्कम स्लॅब फॉर EWS इज 6 लाख. मला वाटतं आधी आमच्या वेळी काहीतरी 3 लाख रुपये होते, 3 लाखापर्यंत होता आणि यावेळी 6 लाख केलं आहे. तर 6 लाख इन्कम स्लॅब फॉर EWS इज 6 लाख अँड सबसिडी अमाऊंट विल बी 2.5 लाख. म्हणजे सबसिडी अमाऊंट 2.5 लाखापर्यंत तुम्हाला भेटू शकते. PMAY कसा अर्ज करायचा. तुम्ही PMAY योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता किंवा तुमची बँक PMAY लाभासाठी अर्ज प्रक्रिया सुरू करेल. तुम्हाला फ्लॅटचा अलॉटमेंट लेटर आणि उत्पन्नाचा पुरावा आणि इतर आवश्यक कागदपत्र सादर करावी लागतील त्यावेळी आणि तुमचा हे स्कीम अर्ज होऊन जाईल. ठीक आहे. आता चला पुढच्या प्रोसेस बघूया. हे मी क्लोज करतो. आता आपला नेक्स्ट प्रोसेस आहे सिडको रजिस्ट्रेशन प्रोसिजर. तर हा माझ्याकडे बुकलेट आहे. ॲक्च्युली माझा साईट होता, माझ्याकडे लॉग इन ID होता, पण आता सिडकोने हा बंद केला आहे कारण मला तर प्रदर्शन मिळालं आहे, तर हा माझ्या बंद करून टाकला आहे. तर मी एक बुकलेट डाउनलोड केलं आहे इथून. इथे बुकलेट पण अवेलेबल आहे. तर इथे व्हिडिओ हेल्प पण आहे आणि हेल्प मॅन्युअल पण आहे. तर इथूनच मी डाउनलोड केलं आहे मॅन्युअल. तुम्ही पण डाउनलोड करू शकता हेल्प मॅन्युअल. तर बघा डायरेक्ट डाउनलोड झालं आहे इथे. ठीक आहे. आता मी हे डाउनलोड केलं आहे, तर तुम्हाला मी दाखवतो तोच डाउनलोड पेपर. तर सर्वप्रथम आपण सिडकोच्या ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊ. तर हा सिडकोचा ऑफिशियल वेबसाईट आहे. तर हे तुम्हाला मी आधी पण दाखवलं आहे, lottery.sidcoindia.com. याच्यावरती तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे. तर तुम्हाला रजिस्टरवर क्लिक करून नवीन अकाउंट तयार करायचं आहे. यामध्ये तुमचं नाव, मोबाईल नंबर, ईमेल ID आणि पासवर्ड वगैरे सर्व असेल. ही माझ्या लॉग इन ID आहे आणि हे पासवर्ड. ठीक आहे. तर हा माझा अकाउंट बंद आहे. तुम्हाला मी माझ्या बुकलेटमध्ये दाखवतो कसं करतात रजिस्ट्रेशन. याच्यामध्ये पण जास्त मी टाईम घेत नाही. तर याच्यामध्ये तुम्हाला पहिलं तर हा पहिला जे रजिस्ट्रेशन प्रोसेस आहे खूप सोपं आहे. जसं आपण कॉलेजला किंवा स्कूलला फॉर्म वगैरे भरतो त्यासारखंच आहे. जास्त म्हणजे एवढा अवघड नाही आहे. तर याच्यामध्ये मी जास्त टाईम वेस्ट नाही करत, नाही तर हा व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल. तर याच्यामध्ये सर्व तुमचा लॉग इन ID, कन्फर्म पासवर्ड, फर्स्ट नेम, फादर्स नेम, सरनेम, डेट ऑफ बर्थ, मोबाईल नंबर हे सर्व असेल. हे झाल्यानंतर तुम्हाला OTP येईल. सर्व तुम्ही टाकल्यानंतर, सर्व ॲड्रेस टाकल्यानंतर तुम्हाला जे तुम्ही मोबाईल नंबर दिला आहे ते याच्यावरती OTP येईल. तो OTPसाठी तुम्हाला एक पॉपअप्स क्लिक्स ऑन ऑप्शन बटन अलाव पॉपअप्स. तर म्हणजे तुम्हाला पॉपअप्स अलाव करावं लागेल. तर आता मोझिला फायरफॉक्स आहे जे ह्या लोकांनी बनवलं आहे. हे मोझिला फायरफॉक्स आहे. म्हणजे हा आपण गुगल क्रोमवरती काम करतो. तर आपल्याला गुगल क्रोममध्ये हा पॉपअपचा ऑप्शन कुठे आहे ते मी दाखवतो. ते तुम्हाला थोडा करावं लागेल, नाहीतर आय थिंक तुम्हाला OTP नाही येणार. तर हे तुम्हाला करण्यासाठी पहिला तर सेटिंगमध्ये जावं लागेल. सेटिंगमध्ये जाऊन प्रायव्हसी अँड सिक्युरिटी याच्यामध्ये साईट सेटिंगमध्ये पॉपअप्स अँड रिडायरेक्ट्स हे केला आणि इथे तुम्हाला अलाउड करायचं आहे. साईट कॅन सेंड पॉपअप्स अँड यूज रिडायरेक्ट्स. ठीक आहे. हे तुम्हाला अलाउ करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला OTP येईल. ठीक आहे. नाही तर OTP नाही येणार. तर हा मी क्लोज करतो. तर हा सेटिंग तुम्हाला करावा लागेल. ठीक आहे. परत दाखवतो. तुम्हाला सेटिंगमध्ये जाऊन प्रायव्हसी अँड सिक्युरिटीमध्ये यायचं आहे. प्रायव्हसी अँड सिक्युरिटीमध्ये तुम्हाला
साईट कॅन सेंड पॉपअप्स अँड यूज रिडायरेक्ट्स. आता हे क्लोज करतो मी. तर हे तुमचा OTP आल्यानंतर तुमच्या ॲप्लिकेशन रजिस्ट्रेशन फॉर्म कंप्लीट होतो. त्याच्यानंतरच्या प्रोसेस मेन तुम्हाला त्याच्यानंतर बाकीचा डिटेल टाकावा लागतो, जसं की मंथली इन्कम किती आहे तो टाकावा लागेल इथे, आणि हे ॲव्हरेजमध्ये पाहिजे पूर्ण फॅमिलीचा. हां, म्हणजे हजबंड आणि वाईफचं पाहिजे जर दोन्ही कामावर असेल. त्याच्यानंतर तुमचा पॅन कार्ड, आणि पॅन कार्डमध्ये नाव कसं आहे, कोणत्या फॉर्मॅटमध्ये तो इथे टाकावं लागेल. त्याच्यानंतर इथे हे सगळं टाकल्यानंतर तुम्हाला पॅन कार्डचा सॉफ्ट कॉपी म्हणजे इमेज कॉपी पण अपलोड करायचं आहे खाली. तर इथे तुम्हाला पॅन कार्डचा इमेज कॉपी अपलोड करायचा आहे, आणि इथे लिहिलं आहे की प्लीज सिलेक्ट JPG फाईल टू अपलोड 5 KB मिनिमम अँड 300 KB मॅक्सिमम साईज. तर याच्यामध्ये कधी कधी प्रॉब्लेम होतो. तर हे तुम्ही कॉम्प्रेस करू शकता इमेज फाईल ऑनलाईन, हे पण आहे याच्यामध्ये. आता तुम्ही गुगल क्रोममध्ये या, आणि गुगलमध्ये कॉम्प्रेस इमेज फाईल, कॉम्प्रेस टू 200 KB पण लिहिलं आहे ते. तर तुम्ही याच्यावरती क्लिक केला मी, आणि एक कोणत्याही साईट तुम्ही वापरू शकता, भरपूर साईट येते. तर मी याच्यामध्ये यायचं पहिल्या साईटवरती. इथे तुम्ही इमेज सिलेक्ट करा, याच्यामध्ये अपलोड करा, आणि तुम्हाला कोणता इमेज कॉम्प्रेस करायचा असेल तर तुम्ही कॉम्प्रेस करू शकता. कधी कधी इमेजची फाईल MBमध्ये असतो, 10 MB, 15 MB, 5 MB. तर इथे तुम्ही कॉम्प्रेस करू शकता इमेज फाईलला. ठीक आहे. आता मी याच्यावरती क्लिक केला तर आपला फाईलमध्ये गेला. तर फाईलमध्ये जाऊन तुम्ही इमेज सिलेक्ट करू शकता आणि हे अपलोड करू शकता, आणि हे मोबाईलमध्ये पण तुम्ही करू शकता, असं नाही आहे. तर मी हा क्लोज करतो. तर हे तुमचा अपलोड झाल्यानंतर पुढचा आधार कार्ड असेल. आधार कार्डमध्ये पण सेम तुमचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे, आणि आधार कार्ड नंबर रिएंटर हे टाकल्यानंतर इमेज अपलोड करायचं आहे. ठीक आहे. हे सर्व झाल्यानंतर अजून खाली येतो आधार कार्डच्या नंतर तुमचा एक काही येईल विंडो, तुमचा फोटो, जे तुम्हाला तुमचा फोटो पण अपलोड करायचा आहे. तो फोटोचा साईज दिला येते किती पाहिजे. प्लीज सिलेक्ट JPG फाईल टू अपलोड ॲप्लिकेंट फोटोग्राफ 5 KB मिनिमम अँड 50 KB मॅक्सिमम साईज. तर हे पण तुम्ही वेबसाईटवरती जाऊन कॉम्प्रेस करू शकता, जे आता तुम्हाला दाखवला मी. तर इथे तुम्हाला फोटो अपलोड करायचा आहे तुमचा, आणि फोटोचा बॅकग्राऊंड पण व्हाईट पाहिजे, आणि काहीतरी कंडिशन असेल. फोटोग्राफ शुड बी इन JPG फॉर्मॅट. Size of photograph should be between 5 KB to 50 KB. The photograph must be passport size and applicant face should be deeply visible and background must be light color. तर हा JPG फॉर्मॅटमध्ये पाहिजे, आणि 50 KB लिहिलं आहे मॅक्सिमम साईज. आणि त्याच्यानंतर जे बॅकग्राऊंड तुम्ही व्हाईट ठेवा, नाहीतर एखादा लाईट कलरचा बॅकग्राऊंड असेल ते पण चालेल. हे झाल्यानंतर इथे कसा दिसेल हे पण दाखवतो मी. हे तुम्ही इथे क्रॉप करू शकता, जे हे क्रॉप केलं आहे बघा इथे, हे तुम्ही क्रॉप पण करू शकता, आणि क्रॉप करून या फ्रेममध्ये बसू शकता. त्याच्यानंतर ओके करायचा. ओके केल्यानंतर बाकीच्या इथे डिटेल आहे ते टाकावं लागेल. ठीक आहे. ॲप्लिकेंट नेम, डेट ऑफ बर्थ, ऑक्युपेशन जे काय आहे तुमचा ते सर्व टाकावं लागेल. ऑक्युपेशनमध्ये सर्विस तुम्ही प्रायव्हेट, गव्हर्मेंट एम्प्लॉई काय आहे ते सर्व टाकावं लागेल. ठीक आहे. हा तर बेसिकच फॉर्म आहे, जास्त याच्यामध्ये काही दाखवण्यासारखं नाही आहे. हे झाला रजिस्ट्रेशन. हां, तुमचा ॲड्रेस टाकायचा आहे इथे. ॲड्रेसमध्ये पण तालुका, कंट्री, डिस्ट्रिक्ट, हे सर्व टाकायचं आहे. स्टेट, विलेज, पिनकोड, जे तुमचा परमनंट ॲड्रेस असेल तो इथे टाकावा लागेल. ठीक आहे. तुमच्या गावाचा ॲड्रेस नाही तर हे तुम्हाला सर्व इथे टाकावं लागेल. आणि त्याच्यानंतर मोबाईल नंबर, आणि मोबाईल नंबर पण तुमचा प्रायमरी नंबर पाहिजे, जे नेहमी चालू असतो, कारण त्याच्यावरतीच तुम्हाला सिडकोचा सर्व अपडेट येईल, सिडको लॉटरीचा. ठीक आहे. सिडको लॉटरीचा निकाल, नंतर अलॉटमेंट लेटरचा नोटिफिकेशन, मॉर्गेज, NOCचा नोटिफिकेशन सर्व या नंबरवरतीच येईल. आणि ईमेल ID सुद्धा, प्रायमरी ईमेल ID टाकायचं तुम्हाला. त्याच्यानंतर आता बँकच्या डिटेल,
बँकच्या डिटेलमध्ये तुम्हाला तुमचा अकाउंट नंबर टाकायचा येते आणि IFSC कोड चेकमध्ये असतो, ते पण तुम्हाला दाखवतो. आणि त्याच्यानंतर MICR कोड आणि IFSC कोड दोन्हीपैकी तुम्ही एक टाकू शकता. आणि याच्यामध्ये तुम्हाला कॅन्सल चेक अपलोड करायचा आहे ॲज अ प्रूफ. कॅन्सल चेकचं इमेज फाईल. तर एक कॅन्सल चेकचं तुम्हाला हे दाखवतो फॉर्मॅट. तर मित्रांनो, एक कॅन्सल चेक मी डाउनलोड केला आहे. ते असाच कॅन्सल चेक तुम्हाला अपलोड करावा लागेल त्याच्यामध्ये. आणि IFSC कोड तुमचा इथे असतो. सपोज मी HDFC बँकेचा डाउनलोड केलं आहे, तर हे IFSC कोड आहे. ठीक आहे, हे ते तुम्हाला इथे तिकडे टाकायचं आहे बँक डिटेलमध्ये. IFSC कोड इथे लिहिलं आहे, अकाउंट नंबर इथे असतो. ठीक आहे, आणि असा क्रॉस मारून कॅन्सल लिहून ह्याचा इमेज फाईल तुम्हाला अपलोड करायचा आहे. तर हा झाला कॅन्सल चेक. परत मी ओपन करतो. तो इथे लिहिला आहे अपलोड चेक. तोच कॅन्सल चेक तुम्हाला इथे अपलोड करायचा आहे. ठीक आहे, आणि जे डिटेल तुम्ही टाकतात IFSC कोड हे सर्व चेकमध्ये पण असायला पाहिजे. ठीक आहे, तेव्हाच ते तुमचा हे अप्रूव करतील बँक अकाउंट नंबर. आणि जर तुमचा लॉटरी नाही लागला ना, तर या बँक अकाउंटमध्येच तुमच्या पैसे परत येईल, EMD अमाऊंट. ठीक आहे, कारण हप्ता फॉर्म भरताना आपल्याला EMD अमाऊंट पे करावा लागतो. तो EMD अमाऊंट पण दाखवतो मी. तर EMD अमाऊंट जर आपल्याला लॉटरी नाही लागला आणि आम्ही सरेंडर केला लॉटरीला की आम्हाला नाही घ्यायचं घर, तर EMD अमाऊंटचा जे रक्कम आहे याच अकाउंट नंबरमध्ये येईल, याच बँकमध्ये आणि ह्या अकाउंट नंबरमध्ये येईल तुमचा. ठीक आहे, आता आपण पुढे जाऊ. ठीक आहे, कॅप्चा टाकायचा इथे. कॅप्चा टाकल्यानंतर ओके सबमिट. हे सबमिट झाल्यानंतर ॲप्लिकेट रजिस्ट्रेशन फॉर्म तुमच्या इथे कंप्लीट होतं आहे, कन्फर्म. त्याच्यानंतर पेमेंट येईल. हे तुमचं सर्व डॉक्युमेंट आहे तुम्ही जे अपलोड केला. पॅन कार्ड, आधार कार्ड, बँक अकाउंट डिटेल आणि फोटो. बँक अकाउंटमध्ये तुमचा कॅन्सल चेक असेल आणि आधार कार्ड, पॅन कार्ड तर तोच इमेज फाईल असेल आधार कार्ड आणि पॅन कार्डचा. ठीक, पण हे 4 डॉक्युमेंट आहे ना तुमचा अप्रूव्ह करण्यासाठी सिडको 24 तास घेतो. त्याच्यानंतरच तुम्ही EMD अमाऊंट पे करू शकता एकदा तुमचं अप्रूव्ह झाल्यानंतर. तर हा फोटो इथे असा एक मेसेज येईल, फोटो इज पेंडिंग फॉर अप्रूव्हल डिसअप्रूव्हल विल बी हॅपन विदिन 24 hours अँड देन यू कॅन अप्लाय. आणि बँकसाठी पण लिहिला, बँक अकाउंट इज पेंडिंग फॉर अप्रूव्हल, बँक अकाउंट अप्रूव्हल ऑर डिसअप्रूव्हल विल हॅपन विदिन 24 hours देन यू कॅन अप्लाय. आणि आधार कार्डसाठी पण लिहिलं, आधार कार्ड इज पेंडिंग फॉर अप्रूव्हल डिसअप्रूव्हल विल हॅपन विदिन 24 म्हणजे 24 तास सिडको घेणार याला अप्रूव्ह करण्यासाठी. हा एवढा प्रोसेस झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्हाला चेक करायचं आहे की तुमचा अप्रूव्ह झाला की नाही झालं. जर झालं असतील तर असा लिहून येईल. तर तुम्हाला तुमचा जे ॲप्लिकेशन तुम्ही भरला ते अप्रूव्ह झाला तर हा लिहून येईल तुमचा फोटो हॅज बीन अप्रूव्ड, बँक अकाउंट इज अप्रूव्ड, आधार कार्ड इज अप्रूव्ड, पॅन कार्ड इज अप्रूव्ड, यू कॅन अप्लाय नाव बाय क्लिकिंग ऑन अप्लाय बटन. हे असा एक मेसेज येईल. त्याच्यात पुढचा प्रोसेस तुम्ही करू शकता आणि अप्लाय करू शकता लॉटरीसाठी. तुमचा डॉक्युमेंट अप्रूव्ह होऊन जातो इथे. ठीक आहे, आता अप्लाय केल्यानंतर पुढचा प्रोसेस तुमचा स्कीम. ठीक आहे, इथे तुम्हाला जे बुकलेटमध्ये तुम्ही जे वाचला स्कीम वगैरे, तो स्कीम इथे तुम्हाला सिलेक्ट करायचा. पहिला तर इथे EWS LIG और MIG जे काही असेल इन्कम ग्रुप तो इथे ड्रॉपडाऊन मेन्यूमध्ये असेल. त्याच्यानंतर स्कीम कोड, तुम्हाला कोणत्या स्कीममध्ये तुम्हाला घर घ्यायचं आहे तो स्कीम कोड तुम्ही बुकलेटमध्ये बघू शकता. स्कीम कोडमध्ये तुम्हाला माहिती आहे लोकेशन असेल आणि फ्लॅटचा जे ड्रॉइंग्स वगैरे आहे, लेआउट वगैरे आहे तो स्कीम कोडमध्ये असेल आणि तो स्कीम कोड तुम्हाला इथे टाकायचा आहे. हां, ठीक आहे, तुम्ही इथे सर्च पण करू शकता. इथे सर्चचा ऑप्शन दिला आहे स्कीम कोडसाठी. हे टाकल्यानंतर तुम्हाला रिझर्वेशन सिलेक्ट करायचं आहे. ठीक आहे, नंतर स्कीम नेम हे ऑटोमॅटिक येईल स्कीम नेम. आणि ॲप्लिकंट टाईपमध्ये एक इंडिव्हिज्युअल असेल आणि को ॲप्लिकंट. जर तुम्हाला कोणाला
को ॲप्लिकंट बनवायचं असेल तर तुम्ही बनवू शकता. जसं की तुमची वाईफ असेल तर वाईफला तुम्ही को ॲप्लिकंट बनवू शकता. ठीक आहे. तर हे बघा असा स्कीम असतो. फॉर एक्झाम्पल P68 द्रोणागिरी EWS. तर हा स्कीममध्ये ॲड्रेस लिहिला आहे आणि इकॉनॉमिक विकर सेक्शन, त्याच्यानंतर कॅटेगरी लिहिला आहे, सी, टोटल टेनमेंट किती आहे तो लिहिला आहे, कार्पेट एरिया लिहिला आहे, हां बेल आहे. ठीक आहे. आता खाली येतो मी. हे सर्व झाल्यानंतर तुमचा हे सर्व कंप्लीट झाल्यानंतर तुमच्या पेमेंटचं सेक्शन येईल. आता हे सर्व माझं ॲप्लिकेशन कंप्लीट झालं आहे. ठीक आहे. आणि हां, को ॲप्लिकंटसाठी तुम्हाला ॲड करायचं असेल तर तुम्ही ॲड करू शकता. इथे सपोज तुम्ही को ॲप्लिकंट सिलेक्ट केल्यावरती तर को ॲप्लिकंटच्या ॲप्लिकेशनसाठी तुम्ही इथे ॲड करू शकता. तो को ॲप्लिकंटमध्ये पण तुम्हाला सेम आधार कार्ड, पॅन कार्ड वगैरे सर्व प्रूफ द्यावं लागेल, फोटो अपलोड करावा लागेल आणि आधार कार्ड अपलोड करावं लागेल आणि नाव वगैरे सर्व द्यावं लागेल. हे झाला पहिला मेन ॲप्लिकेंट झाला आणि हे को ॲप्लिकेंट. आता को ॲप्लिकेंटला तुम्ही एडिट करू शकता. ठीक आहे. आता आला EMD अमाऊंट. आता EMD अमाऊंट पे करायचं आहे. हे सर्व झाल्यानंतर EMD अमाऊंट. तर EMD अमाऊंट तुम्हाला इथे दिसेल ऑटोमॅटिक की किती भरायचं आहे. तर हा फॉर एक्झाम्पल 5,000 लिहिला आहे, पण 5,000 नाही आहे. आता काहीतरी 75,000 रुपये EWSसाठी आणि 1.5 लाख रुपये LIGसाठी आहे. मी जे भरलेला LIGमध्ये तो 1.5 लाख रुपये होता, तो मी भरलेला. आणि जे काही ॲप्लिकेशन फीस असेल विथ GST तो आपल्याला पे करावा लागेल. त्याच्यानंतर ॲग्री करून टर्म्स अँड कंडिशन पण आहे. हे प्रॉपर वाचून घ्यायचं काही टर्म्स अँड कंडिशन. तुम्हाला हे सर्व वाचून इथे ॲग्री करून प्लेस आणि डेट ऑटोमॅटिक येईल. त्याच्यामध्ये हे टाकला मी कोड आणि सबमिट केला. हे ते माझा ॲप्लिकेशन कंप्लीट. ठीक आहे. याच्यानंतर हे कंप्लीट झाल्यानंतर कन्फर्म करायचं तुम्हाला. कन्फर्म केल्यानंतर तुमच्यासमोर अजून एक विंडो येईल. याच्यामध्ये फीडबॅक फॉर्म आहे. हे फीडबॅक फॉर्म तुम्ही भरू शकता की हे साईटचं युजर इंटरफेस कसं आहे त्याच्याबद्दल तो विचारणार. हे तुम्ही तुमच्याप्रमाणे तुम्हाला कसं वाटलं ते करून तुमचा इनपुट देऊन फीडबॅक देऊन तुम्ही याला सबमिट करू शकता. त्याच्यानंतर आता EMD अमाऊंट पे करताना तुम्हाला पहिला तर ॲप्लिकेशनचं प्रिंटआउट काढावं लागेल, हार्ड कॉपी. ॲप्लिकेशन फॉर्म इन इंग्लिश, ॲप्लिकेशन फॉर्म इन मराठी, हे प्रिंटआउट काढावं लागेल. प्रिंटआउट काढल्यानंतर तुम्हाला साईन करायचा आहे तो ॲप्लिकेशन फॉर्मवरती आणि त्याला अपलोड करायचं आहे. ठीक आहे. अपलोड करायचं आहे. अपलोड केल्यानंतर पेमेंट करायचं आहे. आता सपोज मी काढला इंग्लिशमध्ये फॉर्मचा प्रिंटआउट आणि फॉर्ममध्ये साईन केला, परत फोटो काढला मी फॉर्मचा आणि त्याला कॉम्प्रेस केला 300 KB पर्यंत आणि इथे अपलोड केला आणि अपलोडच्या बटन दाबला. त्याच्यानंतर पे ऑनलाईन. तर आता फॉर्म कसा दिसतो ते पण दाखवतो मी माझा फॉर्म दाखवतो कसा होता. हे याला ॲप्लिकेशन प्रिंटआउट. ठीक आहे. बाकीचा जे माझं डिटेल होतं हाईड करून ठेवलं आहे मी. तर हे तुमचं ॲप्लिकेशन फॉर्म असेल, त्याच्यामध्ये ॲप्लिकेशन नंबर आहे. हे ॲप्लिकेशन नंबर असेल तुमचा आणि तुम्ही जे स्कीम वगैरे सिलेक्ट केला ते असेल. मोबाईल नंबर, रेसिडेन्शियल टेलिफोन नंबर, ईमेल ID ते हे सगळं असेल. याच्यामध्ये पुढच्या डिटेलमध्ये तुमचा इथं नाव असेल, पॅन कार्ड, डेट ऑफ बर्थ, फोटो, जे तुम्ही फोटो अपलोड केला तो पण इथे दिसेल आणि इथे तुम्हाला साईन करावं लागेल इथे. ठीक आहे. आणि हे अमाऊंट वगैरे मी डिलीट केलं आहे. तर हे तुम्ही जे अमाऊंट पे केलं आहे हे इथे दिसेल. LIGसाठी 1.5 लाख रुपये असतो आणि EWSसाठी 75,000. हेच तुम्हाला प्रिंटआउट काढायचं आहे. हे प्रिंटआउट काढून इथे सही करून इथे सही करावं लागेल आणि इथे सही करावं लागेल आणि प्लेस आणि डेट हे सही करून तुम्हाला अपलोड करायचं आहे. हे तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म झाला कंप्लीट. नंतर तुम्हाला पेमेंट करायचं आहे. अपलोड झाल्यानंतर पेमेंटवरती क्लिक करा, पे ऑनलाईन. पेमेंट तुम्ही डेबिट कार्डने करू शकता, नेट बँकिंगने करू शकता आणि जीपे पण असेल, जीपेने करू शकता. ठीक आहे. तर जे तुम्हाला बरं वाटत असेल त्याच्यानं तुम्ही पेमेंट करा. पेमेंटमध्ये तुमचा स्लिप पण येईल
हा तुम्हाला इथे पेमेंट करायचं. पेमेंट केल्यानंतर तुम्हाला सर्व EMD अमाऊंट वगैरे हे सर्व दिसेल आणि तुम्ही चलन पण तुम्ही डाउनलोड करू शकता. पेमेंट झाल्यानंतर तुमचा हे प्रोसेस झाला कंप्लीट, रजिस्ट्रेशन प्रोसेस. ठीक आहे. तर आता मी क्लोज करतो हा. तर लॉटरीचा निकाल जाहीर झाल्यानंतर तुम्हाला ईमेल किंवा SMS द्वारे कळवलं जाईल. तुम्ही वेबसाईटवर जाऊन, तोच ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊन तुम्ही हा एक डॉक्युमेंट आहे, तर तुम्ही वेबसाईटवर जाऊन तो डॉक्युमेंट डाउनलोड करू शकता. तर सपोज आता हे फायनल लिस्ट MH13 ऑगस्ट लॉटरी, तो याच्यामध्ये तुम्ही येऊन डाउनलोड करू शकता. जे निकाल असेल हे सेम वेबसाईटवरती येऊन lottery.sidcoindia.com. ठीक आहे. आता एक फॉर एक्झाम्पल मी इथे डाउनलोड करून ठेवला एक, तर असा असेल, हे माझा होता, तर इथे मी डाउनलोड करून ठेवला आहे. तर इथे तुम्हाला ॲप्लिकेशन नंबर वाईज सर्च करायचं आहे. तर इथे मी सर्च करतो. तर तुम्ही मोबाईलवरती पण करू शकता. ॲप्लिकेशन नंबर तुमच्या ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये असतो. तर ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये जातो परत मी. हे माझे ॲप्लिकेशन प्रिंटआउट आहे. तर हा मी इथे कॉपी करून घेतो. इथे पेस्ट करतो. माझं नाव वेटिंग लिस्टमध्ये आलेलं पहिला, दुसऱ्या राऊंडमध्ये माझं नाव आलं आहे. हे होता माझं नाव. ठीक आहे. हे वेटिंग लिस्टमध्ये होता. ते तुम्हाला ॲप्लिकेशन नंबर टाकून सर्च तुम्ही करू शकता. आता सिलेक्शन नंतरची प्रोसेस कसं आहे ते सांगणार आहे मी. जर तुम्ही सिलेक्ट झाले तर पुढील टप्प्यासाठी सिडको कार्यालयात कागदपत्र सादर करावी लागतील. तर हे कागदपत्र व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुम्हाला प्रोव्हिजनल अलॉटमेंट लेटर दिलं जाईल. तर सिडको तुम्हाला पहिला तर LOI देणार. LOI मध्ये LOI म्हणजे लेटर ऑफ इंटेंट, इरादापत्र, जे असं असेल. हे माझा होता, तर हा इरादापत्र आहे. तर मी फॉर्म तर पहिला कधी भरलेला हे सांगतो मी. फॉर्म मी भरलेला नोव्हेंबरमध्ये. ठीक आहे. नोव्हेंबर 2022 भरलेला. त्याच्यानंतर 2 नोव्हेंबरला भरलेला, 2 नोव्हेंबर 2022. आणि निकाल कधी लागला? लॉटरीचा निकाल लागला 23 तारखेला, 23 नोव्हेंबरला. ठीक आहे. आणि हा LOI कधी आला? 27 फेब्रुवारीला. म्हणजे हा LOI आला मला किती? 3 महिने लागले. तर 3 महिन्यानंतर इरादापत्र येतो, म्हणजे लेटर ऑफ इंटेंट. तो लेटर ऑफ इंटेंटमध्ये तुमचा सर्व ॲप्लिकेशन नंबर असेल, तुमचा परमनंट ॲड्रेस, ईमेल ID, फोन नंबर वगैरे असेल, आणि तुम्हाला जे घर अलॉट झालं आहे तो पण असेल, आणि त्याचा किंमत असेल इथे. ठीक आहे. ह्या इथे किंमत लिहिलं आहे, म्हणजे सेलिंग प्राईस. हा सेलिंग प्राईस आहे. आणि प्लॉट नंबर, इमारत नंबर काय, राऊंड कोणत्या राऊंडमध्ये लागला लॉटरी तो पण असेल, आणि कार्पेट एरिया. आणि तुम्हाला कोणता डॉक्युमेंट सिडकोला सबमिट करायचा आहे व्हेरिफिकेशनसाठी, तो सुद्धा याच्यामध्ये दिलेला असतो. LOI मध्ये तुमचा सर्व तुम्हाला काय डॉक्युमेंट सबमिट करायचं आहे. झेरॉक्स कॉपी सबमिट करावा लागतो सिडको ऑफिसमध्ये. तो सर्व लिहिला आहे. आधार कार्ड, पॅन कार्ड, डोमिसाइल सर्टिफिकेट, इन्कम प्रूफमध्ये तुमचा फॉर्म नंबर 16, नाहीतर ITR रिटर्न फाईल येईल. ठीक आहे. आणि हे तुम्हाला कुठून डाउनलोड करायचं आहे तेही सुद्धा सांगतो मी. हे मी क्लोज करतो. तर हा तुम्हाला सिडको निवारा केंद्राचं वेबसाईट आहे, तिकडे जाऊन डाउनलोड करायचं आहे. आता हा lottery.sidcoindia.com याच्यामध्ये फक्त रजिस्ट्रेशन आणि पेमेंट करायचं असतो. आणि जे काय तुम्हाला डॉक्युमेंट पाहिजे तुम्ही इथून डाउनलोड करू शकता. ठीक आहे. बाकी पुढच्या प्रोसेस तुमचा निवारा केंद्राच्या वेबसाईटवरती होईल. तर हा वेबसाईट आहे sidco.nivarakendra.in. ठीक आहे.
तुम्ही बघून घ्या प्रॉपर. हा मोबाईलमध्ये पण ओपन होईल, लॅपटॉपमध्ये पण तुम्ही ओपन करू शकता. तर इथे तुम्हाला लॉग इन करायचं आहे. हा लॉग इन आय डी तर माझा चालू आहे, हा सिडकोने बंद नाही केला आहे. इथे तुमचा ॲप्लिकेशन नंबर टाकायचा आहे, हे तुमच्या ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये असेल, आणि इथे कोड. त्याच्यानंतर जे फर्स्ट टाईम लॉग इन करायचं आहे ना, त्यांच्यासाठी पहिला तर पासवर्ड क्रिएट करावा लागेल. लॉग इन केल्यानंतर तुमच्यासमोर असं एक विंडो येईल. हां, हे विंडोमध्ये माय ॲप्लिकेशन, अपडेट ॲप्लिकेंट डिटेल अँड ॲडिशन ऑफ को ॲप्लिकेंट. को ॲप्लिकेंटचं नाव असेल म्हणजे तुम्हाला ॲड करायचं असेल को ॲप्लिकेंटला तुम्ही इथे पण ॲड करू शकता. नंतर अपॉइंटमेंट फॉर इन्क्वायरीसाठी काही अपॉइंटमेंट पाहिजे ते सुद्धा तुम्ही इथे टाकू शकता. आणि इथे कॉन्टॅक्ट नंबर वगैरे आहे. तर इथे माझं नाव आलं इथे. तर ॲप्लिकेशन माय ॲप्लिकेशनमध्ये जाऊन तुमचं हे सर्व इथे डिटेल येईल. ठीक आहे. आणि याच्यामध्ये तुमचा ॲग्रीमेंट रजिस्टर. आता पहिला टॅब माझा डाउनलोड LOI आला. ठीक आहे. तर असा एक एक टॅब येईल. तर पहिला LOI येईल, लेटर ऑफ इंटेंट. त्याच्यानंतर अलॉटमेंट लेटर येईल. अलॉटमेंट लेटरच्या नंतर व्ह्यू NOC स्टेटस. हां, NOC घ्यावा लागतो, मॉर्गेज NOC. त्याच्यानंतर डाउनलोड NOC. त्याच्यानंतर ॲग्रीमेंट रजिस्ट्रेशन. हे फायनल प्रोसेस आहे. ठीक आहे. तर हा इथे LOI दिला आहे. तर LOI तुम्ही इथून LOI डाउनलोड करू शकता. जसं की आता मी क्लिक केला तर माझा डाउनलोड झाला. ठीक आहे, माझा LOI डाउनलोड झाला इथे. आता हा मी क्लोज करतो. त्याच्यानंतर LOI आणि सर्व तुमचा ओरिजिनल डॉक्युमेंट आणि झेरॉक्स कॉपी तुम्हाला निवारा केंद्रामध्ये घेऊन जावं लागेल आणि तिकडे सबमिट करावं लागतो. ते व्हेरीफाय करतात पहिला. तर LOI आल्यानंतर तुम्हाला अपॉइंटमेंट बुक करून तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जावं लागतं निवारा केंद्र, जे की बेलापूरला आहे. बेलापूर स्टेशनला बिल्डिंग नंबर 10 आणि 8व्या फ्लोअरला निवारा केंद्र आहे. तर निवारा केंद्रामध्ये जावं लागतं. तर ठीक आहे, तिकडे तुम्हाला झेरॉक्स कॉपी, सर्व डॉक्युमेंटच्या झेरॉक्स कॉपी आणि ओरिजिनल सर्व तिकडे दाखवावं लागतो आणि ते झेरॉक्स व्हेरीफाय करतात. त्याच्यानंतर तुमचा पुढचा प्रोसेस चालू होईल. त्याच्यानंतर अलॉटमेंट लेटर येईल सर्व व्हेरिफिकेशन झाल्यानंतर. तर अलॉटमेंट कधी आला माझा? जूनमध्ये आला. 4 महिन्यानंतर आला, जूनमध्ये 16 जूनला आला. 16 जून 2023मध्ये आला. ठीक आहे. तर अलॉटमेंट नंबर आल्यानंतर तुम्हाला लोनचा प्रोसेस चालू करायचा आहे. तर तुमच्या अलॉटमेंट नंबरमध्ये सर्व काही डिटेल असेल. रेफरन्स नंबर, कस्टमर नंबर, तुमचा ॲड्रेस वगैरे, कॉन्टॅक्ट नंबर आणि तुम्हाला कोणता फ्लॅट अलॉट केला आहे ते पण असेल ह्याच्यामध्ये. आणि EMD अमाऊंट किती तुम्ही भरला ते पण असेल याच्यामध्ये. आणि पुढचा पेमेंट कसा करायचा आहे, पुढचा हप्ता कसा भरायचा आहे ते सुद्धा ह्याच्यामध्ये असेल. बाकी इन्सिडेंटल चार्जेस, पेमेंट शेड्यूल सर्व असेल ह्याच्यामध्ये. तर असा हे पेमेंट शेड्यूल आहे कसा भरायचा आहे. तर हा पेमेंट शेड्यूलप्रमाणे तुम्हाला पेमेंट करावं लागेल. ठीक आहे. हे झालं तुमचं EMD अमाऊंट. EMD अमाऊंटच्या नंतर EMD अमाऊंटमध्ये 1.5 लाख रुपये प्लस हा 750 रुपीज दिला आहे. ते 750 प्लस 750 1500 रुपये तो टॅक्स परत भरावा लागतो इथे. ठीक आहे. टॅक्स भरल्यानंतर तुमच्या मेन जे बाकीचा रक्कम असेल तुम्ही EMIमध्ये पे करू शकता इथे. तर हा किती महिना तुम्हाला 6 हप्ते भरावा लागतो. ठीक आहे. आता हा जूनला आला तर जुलैमध्ये तुम्हाला भरावा लागेल. ठीक आहे. पहिला हप्ता जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर. म्हणजे हे झालं 6 महिने कंप्लीट पेमेंट. तर अलॉटमेंट लेटरमध्ये हे सर्व इन्फॉर्मेशन आहे, हे सर्व डिटेल्स दिलेलं आहे, तुम्ही बघू शकता. ठीक आहे. बाकीचे पण इन्फॉर्मेशन असेल हे तुम्ही पूर्ण वाचून घ्यायचं. आता हा अलॉटमेंट लेटर मी क्लोज करतो. तुम्हाला अलॉटमेंट लेटर पण निवारा केंद्राच्या वेबसाईट आहे त्याच्यावरती डाउनलोड करायला जाऊन.
तर अलॉटमेंट लेटर डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला परत निवारा केंद्रच्या वेबसाईटवरती यायचं आहे, sidco.nivarakendra.in आणि इथे सेकंड टॅब येईल अलॉटमेंट लेटर, डाउनलोड अलॉटमेंट लेटर. तर हा सेकंड टॅब येईल, इथे क्लिक करून तुम्ही अलॉटमेंट लेटर डाउनलोड करू शकता. ठीक आहे. अलॉटमेंट लेटर आल्यानंतर तुम्हाला लगेच बँकच्या लोनसाठी अप्लाय करायचं आहे. तर सिलेक्शन झाल्यानंतर आपल्याला फ्लॅटसाठी आर्थिक मदतीसाठी बँकेकडून होम लोन कसा घेता येईल ते पाहू. तर सर्वप्रथम तुम्ही बँकेची निवड करा. तुम्हाला सिडकोच्या पार्टनर बँकाची लिस्ट असेल ते वेबसाईटवरती मिळेल, जे की मी डाउनलोड पण करून ठेवला इथे. तर हा पार्टनर बँकेची जी लिस्ट आहे सिडकोची, मुथूट होम फायनान्स, फेडरल बँक, कोटक महिंद्रा, स्टेट बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, हे लिस्ट असेल. तुम्ही यांच्याकडून लोन घेऊ शकता किंवा दुसरा बँक पण तुम्ही कंपेअर करून, म्हणजे जिथे होम लोन व्याज कमी असेल तिकडे पण जाऊन तुम्ही घेऊ शकता. पण त्यांना सिडकोच्या सर्व प्रोसेस माहिती पाहिजे. मी यांच्याकडून नाही घेतलं आहे लोन, मी HDFC बँककडून घेतलं आहे, HDFC बँक वाशी. त्यांना सर्व प्रोसेस माहिती आहे सिडकोचा. तर हे मी आता क्लोज करतो. तर तुम्ही पहिला तर तुम्ही बँकेची निवड करा. त्याच्यानंतर होम लोनसाठी बँकेत जाऊन किंवा ऑनलाईन अर्ज करू शकता. होम लोनचे आवश्यक कागदपत्र म्हणजे तुमचं आधार कार्ड, जे बेसिक कागदपत्र आहे, आधार कार्ड, पॅन कार्ड, त्याला लागणारच आहे. त्याच्या व्यतिरिक्त तुमचा इन्कम प्रूफ लागेल, म्हणजे सॅलरी प्रूफ मागतील ते, आणि ITR रिटर्न फाईल, आणि ITR रिटर्न फाईल किंवा फॉर्म नंबर 16 ते घेतील, आणि बँक स्टेटमेंट ते मागतात. ते सगळं तुम्हाला सबमिट करावं लागेल. आता मी जेव्हा अप्लाय केलेला तर हे तुम्ही कधी अप्लाय, आता